अरे हे भारी आहे, अख्खं पॅटेज जाऊ शकतंय कपात. चव थोडी ओळखीशी वाटते. आवडलं तुला? तिखट नाही, छान आहे. मित्रांनो नमस्कार. मी आशा करतो की तुम्ही सगळे छान असाल. आज आपण 50 व्हिडिओज पूर्ण केले बरं का. या निमित्ताने एकांत रायडरचा व्हॉट्सॲप चॅनल पण आपण सुरू केला आहे. तुम्ही आता या व्हॉट्सॲप चॅनलवर एकांत रायडरचे फोटोज पाहू शकता, काही लिंक्स पाहू शकता जे आपल्या व्हिडिओ संदर्भात असतील. या चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोच. चला वळूयात आपण आजच्या व्लॉगकडे. पुणेकरांची ओळख काही गोष्टींवरनं पटते. ते म्हणजे पुणेकरांची स्वच्छ मराठी भाषा, पुणेरी पगडी आणि खाण्याचे म्हणाल तर बाकरवडी आणि पुण्यातील जगात भारी मिळणारी खारी पॅटीस. खारी पॅटीस हा पदार्थ पण असा आहे की तो बाकरवडी इतका टिकत नाही, म्हणून पॅक किंवा पार्सल करून पुण्याबाहेर नेताही येत नाही. या अस्सल पुणेरी खाद्यपदार्थाची चव घेण्याकरिता तुम्हाला पुण्यातच यावं लागेल. माझ्याकडे बाहेरगावचे पाहुणे आले की मी अभिमानाने त्यांच्यासमोर गरमागरम खारी पॅटीस आणून ठेवतो. पण त्यासाठी पाहुण्यांनी रविवारी यावं अशी अट. तेही सकाळी सकाळीच आलं पाहिजे, नाहीतर तीही संधी चुकू शकते. कारण बऱ्यापैकी खारी पॅटीस फक्त रविवारीच मिळायचे. आता सध्या काही बेकरीज दर दिवशी ठेवतात, पण याला काय अर्थ आहे? पॅटीस हे रविवारीच चविष्ट लागतात. काय म्हणता? तुम्हाला पॅटीस रोज खायला आवडतील की फक्त रविवारी? मला खाली कमेंट करून सांगा. रविवार म्हटलं की पुणेकरांना सकाळी सकाळी चहा किंवा वर्तमानपत्र नाही तर खारी पॅटीस आठवतं. आता पारंपरिक खारी पॅटीस देणारी मोठमोठी नावे म्हणजे हिंदुस्तान बेकरी, संतोष बेकरी, न्यू पुना बेकरी ही पुणेकरांच्या चवीची पहिली पसंत. यातही काहींना फक्त संतोष बेकरीचे, काहींना फक्त हिंदुस्तान बेकरीचे, तर काहींना न्यू पुना बेकरीचेच खारी पॅटीस आवडतात. यात तुमची ओळख कोणती हे मला खाली कमेंट करून सांगा. मी न्यू पुना बेकरीचं गिऱ्हाईक, पण समोर जर हिंदुस्तान बेकरी किंवा संतोष बेकरीचे पॅटीस आले तेही खाईन. पण याला न्यू पुना बेकरीची चव नाही हा टोमणा हाणायला विसरणार नाही. पण खरंच मित्रांनो, न्यू पुना बेकरीचे पॅटीस हे खरोखरच खूपच चविष्ट लागतात. पण एका रविवारी एक मोठा अनर्थ घडला बरं का. न्यू पुना बेकरीचे खारी पॅटीस खाल्ले खरे, पण मला भयानक तिखट लागले. इतके की तोंडात नुसता जाळ फिरू लागला. मी चहा सोडून थोडे गार दूध पिऊन ती अग्नी शांत केली. पण मुद्दा तसाच राहिला होता की इतक्या वर्षांपासून मी जे खारी पॅटीस एवढ्या आवडीने आणि चवीने खातोय ते आज असं कसं एकदम तिखट बनू शकतं. घरच्या सर्व लोकांबरोबर चर्चा करून या निष्कर्षावर पोचलो की पॅटीसमध्ये चुकून की काय मसाला किंवा तिखट हे डबल झालं आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ उडाला. मला सल्ला मिळाला की मी बेकरीला जाऊन कळवावा, पण माझ्या डोक्यात काहीतरी भलतंच सुरू होतं. मला वाटतं हीच ती वेळ की हे पारंपरिक खारी पॅटीस याला काही पर्याय आहेत का आपण तीच फक्त पॅटीस खातोय. शोध सुरू केला आणि 2 नावे प्रामुख्याने समोर आली. ही 2 गडी तशी या जुन्या लोकांपेक्षा जरा नवीन. त्यातले एक म्हणजे शनिवार पेठेतली द बेक स्टोअर आणि नारायणपेठेतील कीर्तिराज स्टोर्स. चला तर मग खाऊन पाहूया या दोन्ही बेकरीजचे खारी पॅटीस. सुरुवात करूया शनिवार पेठेत स्थित द बेक स्टोर्स यांच्याकडून अर्धा डझन पॅटीस मी घरी पार्सल घेऊन आलेलो आहे.
चला फोडून बघूया की या पॅटिसची काय खासियत आहे ते. पारंपरिक पॅटिसपेक्षा या द बेक स्टोअरच्या पॅटिसचा आकार कम्प्लिटली वेगळा आहे. हे पॅटिस जास्त नसून एक रोलच्या हिशोबाने दिसतं आणि आत भाजी भरभरून भरलेली दिसते. द बेक स्टोअरचा दावाच मुळात असा आहे की आमची भाजी तुम्हाला शेवटच्या घासापर्यंत मिळेल, जे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मिळेल याची मला खात्री दिसते. वेळ आली परीक्षेची. चला चहासोबत यांचे हे 2 खारी पॅटिस खाऊन बघूयात. त्याआधी यांचं जरा जवळनं निरीक्षण करून बघूया. हे कट्स काहीतरी वेगळं वाटतं आहे, जसं काही आर्टिझन आपण बेकरी प्रोडक्ट्स पाहतो ना तसं काहीतरी. आणि मुळात हा रोलसारखा काहीतरी प्रकार आहे, पण हे आहे खारी पॅटिस म्हणून बघताना गोंधळ होईल, पण खाताना तुम्हाला खारी पॅटिसच खातोय याची खात्री पटेल. चला निरीक्षण वगैरे फार झालं, आता वेळ आली आहे हे पॅटिस खाऊन त्याचा आनंद लुटायची. कॅमेऱ्यामध्ये याचा आकार तसा छोटा वाटत असेल, पण हातात घेतल्यावर हे बऱ्यापैकी साईजमध्ये मोठं पॅटिस आहे आणि याला वजनही हे आहे. अर्थातच याच्यात भरभरून भाजी भरलेली आहे, पण हे कपमध्ये सहज तुम्हाला बुडवता येतं. या पॅटिसची ही खूप मोठी खासियत आहे मित्रांनो. बऱ्यापैकी पॅटिस जे आहेत त्याच्या आकाराच्या हिशोबाने कपमध्येच जात नाहीत, मग त्याचा एक छोटासा भाग घेऊन तुम्हाला तो कपमध्ये बुडवून पहिला एक मोठा घास घ्यावा लागतो आणि मग त्याची मजा घेता येते. पण हे पॅटिस पहिल्या घासापासून चहाच्या कपमध्ये पूर्ण बुडवून खाता येतं. आणि चवीबद्दल जर बोलायचं झालं तर पॅटिसची चव थोड्याफार फरकाने एकसारखीच लागते. यात बटाटा आहे याची जाणीव येते आणि बहुतेक गरम मसाला याचीही चव लागते. मात्र माझ्या हिशोबाने मला जरा मीठ कमी वाटलं. पार्थ हे पॅटिस खाऊ शकतोय याचा अर्थ याचा तिखटपणा अगदी बरोबर आहे. जनरली स्वरांग न्यू पुना बेकरीचं जे पॅटिस आहे त्याची फक्त खारी खातो आणि भाजी तो आमच्यासाठी सोडून देतो. याचाच अर्थ न्यू पुना बेकरीचं पॅटिस लहान मुलांना खाता येत नाही, पण हे पॅटिस तो चवीने खातोय बघा. हे पाहून मला फार आनंद झाला. तिखट नाही, छान आहे. पुढचा नंबर नारायणपेठेतील कीर्तिराज स्टोर्स याचा. येथील क्रॅक्स अँड ब्रून्स बेकरीचा काही खारी पॅटिस मी घरी पार्सल घेऊन आलो. पॅटिसचा साईज तसा मोठा आहे आणि आकार तसा पारंपरिक आहे. भाजी ही भरभरून दिलेली दिसते. हे लेयर्स तुम्हाला सांगतात की पॅटिस हे कुरकुरीत लागणार आहे. खारी पॅटिस म्हटलं की कुरकुरीतपणा हा असलाच पाहिजे. खारी पॅटिसची खासियत म्हणजे 2 घटकांचा समतोलपणा. 2 घटक म्हणजे खारीचा कुरकुरीतपणा आणि भाजीचा थोडा तिखटपणा. जेव्हा तुम्ही हे खारी पॅटिस चहामध्ये बुडवून खाता तेव्हा या खारीचं कुरकुरीतपणा हा तुम्हाला लागतो, प्लस भाजीचा हा तिखटपणा
तुम्हाला आनंद देतो. आणि यावर जेव्हा तुम्ही चहाचा एक घोट घेता तेव्हा घशाला जो एक थोडासा गरमपणा देतो किंवा तिखट खाल्ल्यानंतर जो तुम्हाला गोड पदार्थ पिण्यावर आनंद मिळतो, तो आनंद तुम्हाला मिळाला पाहिजे. तेव्हा ते उत्तम खारी पॅटीस झालं असं म्हणायला हरकत नाही. चला, बघणं फार झालं, आता हे खाऊन पाहूयात की चव कशी आहे ती. याचा मोठा आकार असल्यामुळे हे खारी पॅटीस कपमध्ये तुम्हाला बुडवता येत नाही. याचं टेक्स्चर बघा मित्रांनो, खारीच्या वेगवेगळ्या लेयर्स आहेत जो तुम्हाला खूप उत्तमरित्या कुरकुरीतपणा देतात. पहिला घास खाल्ल्यानंतर आता हे पॅटीस कपमध्ये परफेक्टली बुडवता येत आहे. त्याच्यामुळे आता याची चव आपल्याला व्यवस्थित सांगता येईल. बरीच लोक पॅटीस नुसते खात असतील, मला चहामध्ये खारीसारखं बुडवून खायला आवडतं. मित्रांनो, याची चव मला थोड्याफार फरकाने द न्यू पुना बेकरीचे जे खारी पॅटीस आहेत त्याच्यासारखी वाटली. एकदम तशीच नाही आहे, पण त्याच्यासारखी मिळती जुळती आहे. म्हणून मला हे पॅटीस जरा जास्त आवडलं. आणि याच्यात मला सगळ्याच गोष्टी बॅलन्स वाटल्या. त्या पॅटीसमध्ये मला मीठ कमी वाटलं होतं, त्याच्यात थोडासा तिखटपणाही जास्त चालला असता, पण यामध्ये या दोन्ही गोष्टी बॅलन्स दिसत आहेत. कदाचित तुम्ही जर डोळे बंद केले आणि हे पॅटीस खाऊन पाहिलं तर तुम्हाला भास होईल की तुम्ही न्यू पुना बेकरीचंच खारी पॅटीस खाताय. हा एक माझा समज झाला. तुम्ही जर हे खाल्ले असेल आणि तुमचे काही वेगळे मत असेल तर मला खाली कमेंट करून कळवा. पुणेकरांची चहासोबत खारी पॅटीस खाण्याची परंपरा पार्थ चांगलेपणे जपतोय हे पाहून मला फार बरं वाटलं. थोडासा अभिमानी वाटला की चला, हाही पुणेकर झालाच. कारण पार्थचा जन्म हा बारामतीचा, पुण्याचा नाही. सांग कसं आहे. चला, पार्थकडनं तर सर्टिफिकेट मिळाले आम्हाला. कसं आहे. आता स्वरांगचा नंबर. स्वरांग पुना बेकरीचं पॅटीस खात नाही, त्याची तो फक्त खारी खातो. म्हणून आता खरी परीक्षा. चला, स्वरांगी हे खारी पॅटीस छानपणे खातोय म्हटल्यावर नक्कीच हे तिखट नाही. दोन्ही पोरं हे खारी पॅटीस छान एन्जॉय करतायत. छान वाटलं आहे बघून. मलाही आनंद मिळाला हे पॅटीस खाऊन.
काय मस्त वाटलं दोन नवीन खारी पॅटीस खाऊन. फारच छान अनुभव. मित्रांनो, कधीकधी काहीतरी वेगळं करून बघावं, म्हणजे आपल्या आयुष्यात थोडासा बदल केल्याचं सुख मिळतं. काळाप्रमाणे थोडेसे का होईना बदल घडले पाहिजेत, नाहीतर नवीन खेळाडूंना चान्स कसा मिळणार, नाही का? खरं तर या दोन्ही खारी पॅटीस देणाऱ्यांनी पुणेकरांचे मन जिंकण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. आता याला तुम्ही प्रेक्षक कशी दाद देताय ते बघावं लागेल. मुळात हे दोन्ही पण पुणेकरांसाठी तसे नवीन असणार आहेत, पण या जुन्या ब्रँड्सपेक्षा तरी हे दोघे तसे नवीन आहेत याबद्दल काही वादच नाही. तर या दोन्हीपैकी तुम्ही कुठले खारी पॅटीस खाल्ले आणि त्यातलं कुठलं पॅटीस तुम्हाला आवडलं किंवा नाही आवडलं हे मला खाली कमेंट करून सांगा. बरं, व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. फारच आवडला असेल तर आपल्या कुटुंबासाठी इथनं खारी पॅटीस घेऊन जा. घरचे खुश होतील तुमच्यावर. घरचे सुखी तर दिवस आनंदी, नाही का? चला, हा छानसा संदेश देऊन आपला निरोप घेतो. भेटूयात अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. नमस्कार.